मीराताई, ठीक आहे, पण जे काय ते लवकर आटपा. खरात फक्त 5 मिनिट. ताई कशा आहात तुम्ही? तुम्हाला काही झालं नाहीये ना? नाही, मी ठीक आहे गीता. मग तुम्ही अशा का दिसताय? अगं जरा दमले मी. बाकी ठीक आहे, नको काळजी करूस. गीता, जरा शांत हो ना. ताईला बोलू दे, म्हणजे कळेल आपल्याला नक्की काय घडलंय ते. हो, आणि काय काय झालंय काय मीरा? म्हणजे तुला असं कसं घेऊन आलं इकडे? ऍक्च्युली मी दुर्वाला भेटायला चालले होते, तेव्हा अचानक रस्त्यात गाठून याने मला इथे आणलं. अगं पण चुकीचं आहे ना हे. म्हणजे वॉरंट नाही, काही नाही, आणि असं कसं आणलं? वहिनी, मी माझे कॉन्टॅक्ट वापरून तुम्हाला इथून काढू शकतो. नाही वासू भाऊजी, हे बघा, आता काहीही करू नका. पोलिसांना त्यांच्या पद्धतीने कामं करू द्या. आपण जरा धीर धरायला हवा. लवकरच कळेल आपल्याला काय ते. मलाही काहीच अंदाज येत नाहीये. ओके ताई, पण तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. ते माहितीच आहे मला. मी कुठेही जाणार नाहीये. मी तुमच्या सोबतच इथे थांबणार आहे. म्हणजे तुमची काळजी घ्यायला बरं पडेल ना मला. नाही गीता, अगं असं इथे थांबायला नाही जमणार तुला. हे पोलीस स्टेशन आहे, आपलं घर नाही आहे. मग असू दे ना. मी यांच्या कुठल्याच कामात ढवळाढवळ करणार नाहीये. ऑफिसला आलेच ना मी तुमच्या बरोबर. गीता, ती गोष्ट वेगळी होती. अहो, असं काय करताय? आपलं ठरलंय ना. तुम्ही जिथे असाल ना तिथे मी तुमच्या बरोबर सावलीसारखी असणार आहे. बस. गीता शांत हो प्लीज. हे बघ, जरा समजून घे. पोलीस स्टेशनचे काही नियम असतात, ते आपल्याला पाळायला नको का? मी तुला असं इथे राहू नाही देणार, आणि तू माझी काळजी नको करू शकू. मला इथे पोलीस स्टेशन मध्ये काहीच धोका नाही. ताई, पण गीता, आई जे म्हणते ते ऐक ना प्लीज. उगाच हट्ट करू नकोस. ताई, तू तिची काळजी करू नकोस. तू तुझी काळजी घे. हो, ते मी घेईनच, पण तुम्ही प्लीज गीताची काळजी घ्या जरा. मधुरा, तू प्लीज सांभाळ सगळ्यांना. पुढचे काही दिवस सगळं ठीक होईपर्यंत. नाही म्हणजे मला असं वाटतंय की तू आणि आदित्य सगळ्यांसोबत राहा. गीता आणि अथर्वला खूप गरज आहे तुमच्या आधाराची. प्लीज. तू नको काळजी करूस. मी असेन त्यांच्या बरोबर. काळजी घे स्वतःची. चला चल. शिंदे मॅडम, मला सांगा, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? मला काय माहिती, ते बघा आले. तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही थांबा इथे, मी गाडी घेऊन येतो. तुम्हाला काय वाटतं, मीरा कामत दोषी आहेत का? आणि तुमची त्यांची भेट झाली आहे? बोला काहीतरी, आम्हाला उत्तरं पाहिजेत मॅडम. बोला मॅडम, बोला. मॅडम बोला काहीतरी, आम्हाला उत्तरं पाहिजेत मॅडम. प्लीज मॅडम, बोला काहीतरी, आम्हाला उत्तरं हवीत मॅडम. गाडी आली आपली. हो, एक्सक्यूज मी. मॅडम 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 बोला, आम्हाला उत्तरं हवीत मॅडम. मॅडम बोला. मॅडम माहिती काहीतरी बोला तुम्ही मॅडम. उत्तरं हवीत आम्हाला मॅडम. सगळे विचारतायत, उत्तरं हवीत मॅडम आम्हाला. प्लीज बोला काहीतरी मॅडम. मॅडम मॅडम
मॅडम साहेबांचा फोन आहे. येस सर. सर मिस रागिणी, तुम्हाला कळलंच असेल मी तुम्हाला का फोन केलाय ते. हो सर. तुमच्याकडून असं काही होईल असं वाटलं नव्हतं. हा निव्वळ हलगर्जीपणा आहे, दुसरं काही नाही. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की या प्रकरणाची गुप्तता पाळली जाईल, पण आता ज्या खबरा कानावर येत आहेत त्यावरून अगदी अपोजिट घडलंय असं दिसतंय. सर आय एम रिअली सॉरी सर. पण सर सिच्युएशन अजूनही आपल्या हातात आहे. मला बस थोडा वेळ हवाय. बस काही दिवस आणि आपल्याला कळेल की कोणी कोण येते. आय एम रिअली क्लोज. हेच सगळं तुम्ही मिशनसाठी अप्रुव्हल घेताना सुद्धा बोलला होतात मिस रागिणी, पण पॉझिटिव्ह आउटपुट एकही आलेलं दिसत नाहीये. उलट निगेटिव्ह गोष्टीच जास्त ऐकायला येत आहेत. सर लाईक आय सेड, मला थोडा वेळ हवाय. मी तुम्हाला खात्री देते यापुढे कुठलीही डिसअपॉइंटिंग बातमी तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. आणि मग मीडियाचं काय करायचं? नाही, त्यांना मी हँडल केलंय सर. पत्रकारांना गप्प केलंय मी आणि ते गप्पच राहतील. ट्रस्ट मी ऑन दिस. मला लवकरात लवकर रिझल्ट दिसले पाहिजेत, नाहीतर हे सगळं प्रकरण आपल्यावरच उलटेल आणि मग ते तुम्हाला आणि मला दोघांनाही महागात पडेल. कारण आपल्या बेजबाबदारपणामुळे ही न्यूज आता बाहेर पसरली आहे. डिड यू गेट दॅट? येस सर. आय अंडरस्टँड सर. आय एम रिअली सॉरी. आय टेक केअर ऑफ दिस डेफिनेटली. थँक्स. कशाबद्दल? हेच जी काय मदत केलीस मगाशी, पत्रकारांशी जे काय बोललीस त्याबद्दल. त्यात काय एवढं? जे काही खरं होतं तेच बोलले मी. त्यात थँक्स. एक मिनिट, म्हणजे मी बाहेर पत्रकारांशी व्यवस्थित बोलले म्हणून तुम्ही मला माझ्या घरच्यांशी बोलू दिलं? हुशार आहेस. रागिणी मॅम, हा कोणत्या प्रकारचा करार आहे? तू काही समज, करार किंवा मदत काही. मॅम प्लीज मला तुम्ही सांगाल का हे सगळं काय चाललंय? मला इथे आणलंय खरं, पण माझी कोणी चौकशी करतच नाहीये. मला अगदी छान व्यवस्थित वागणूक मिळते, मग आणलंय का मला इथे? सगळ्यांच्या भल्यासाठी. मॅम पण मला इथे ठेवून तुमचं किंवा माझं काय भलं होणार आहे? योग्य वेळेस या प्रश्नांची उत्तरं देईल. मॅम प्लीज मला इथे का आणलंय ते सांगाल का मला? काही धुसर गोष्टी स्पष्ट दिसायला हव्यात म्हणून तुला इथेच राहावं लागेल. मी इथे असल्याने खरा खुनी पकडला जाणार? जर का माझ्या इथे असल्याने खरा खुनी सापडायला मदत होणार असेल तर तुम्ही सांगाल तितके दिवस मी ते थांबायला तयार आहे. आता तुम्ही सांगितल्यावरच मी इथून बाहेर पडेल. काहीही झालं तरी खरा खुनी सापडायलाच हवं. जेवून घे, बरं वाटेल. माझं ऐकलं असतात ना तर असं तोंडावर पडला नसतात. नेहमी मोठ्यांचं ऐकावं. उद्या भेटूयात ऑफिसला. अरे
वासू अरे अरे आता चिडला. एनिवेज ऐका ना, आता हीच वेळ आहे आपलं काम संपवायची. मीरा इथे नाहीये, वासू सुद्धा आपल्या म्हणण्याबाहेर नाही, तेव्हा एक घाव दोन तुकडे करून टाकूया. मीरा काय आता बाहेर यायची नाही. मी निघते. मधुरा, म्हणजे ताईने सांगितलंय तसं येईन मी उद्या. आदित्य, मी बाहेर. अरे मधुरा, आदित्य, ही मधुरा सुद्धा वासू सारखीच चिडकी आहे. एनिवेज, आदित्य हीच संधी आहे मीराचं राज्य संपवायची आणि आपलं राज्य प्रस्थापित करायची. पण मधुराला विश्वासात ठेवणं फार महत्वाचं आहे. ती हाताबाहेर जात चाललीये. खूप महत्वाचं आहे की तू तिला पटवून देणं की तू तिच्यावर अजूनही तितकंच प्रेम करतोस. जर का मधुरा आपल्या विरोधात गेली ना तर आपली सगळी वाट लागेल. आदित्य, तू सांगितलेले पेपर्स मी रेडी करायला दिले. ओके, येतो. काय केंद्रे, आज पण लवकर आलात तुम्ही. आता काय करायचं बाबा, ड्युटी आहे ना, वेळेत यायला पाहिजे. अहो सोडा हो, कोण नाही विचारते ते. आता हे ऑफिस ना आपल्याच बापाचं आहे, कसलंही बंधन नाही. कधीही या कधीही जा. तसं नाही रे, आपण वेळेत यावं. बरं, तुम्ही तुमची तत्व जपा, पण आज ऑफिसला कुणी येतंय की नाही काय माहिती. त्या बाई तर आतमध्ये गेल्यात, तर बाहेर येणार की नाही कुणास ठाऊक. अरे येतील रे, म्हणजे सांगता नाही येत, पण येतील. तेच सांगतोय ना मी, इतकी पापं केली आहेत, शिक्षा तर मिळणारच ना. माहिती नाही रे, पण मी काय म्हणतो, आपण ह्या विषयावर बोलून कशाला वाईट व्हायचं. तुम्ही ना केंकरे भीतीनेच जाणार आहात एक दिवस. अहो त्या मॅडम ना खुद्द देवाशिष कामत सर सुद्धा येऊ शकत नाहीत खाली वाचवायला. आता काय यातून त्यांची सुटका होत नाही बघा. हे काय? भजी खाणार? तूच खा, पण बाहेर. हे इथे असं डेस्कवर अलाउड नाहीये, माहित नाहीये का तुला? आणि काय केंकरे, तुम्हाला तर माहीतच हवं नाही का? मी त्याला तेच सांगत होतो, पण काहीही बोलू नका. हे बाहेर घेऊन जा आधी. आणि इथे घाण नको. खाऊन तर नकोच नको, पण वाटेल तसं बोलून सुद्धा नको. कळलं का? तिचे पण दिवस भरत आले तसं दिसतंय आता. चल गीता, लवकर घाई कर, ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय. हो झालाय माझा. मी काय म्हणते, मीराताईंना घरचा डबा खाऊ देतील ना ते? हो देतील, म्हणजे त्यांना काहीतरी बोलावं लागेल. चल ना, मी बोलतो ना. अरे ते आपल्याला भेटूही देत नाहीये मीराताईंना. डबा खाऊ देतील की नाही इतकंच अगं, विचार. काहीतरी बोल बच्चन द्यावं लागतं का त्यांना? ऐकतील ते, आपण तिथे जाऊन बघू ना. हो, काय हो. इथं बोलतो आपण. चल चल चल. हॅलो, काय कुठे निघालीयस वारी? काय नाही ताई, मी आणि अथर्व मीराताईंना डबा द्यायला चाललोय. अच्छा, दोघे डबा घेऊन चाललाय का? हो. मग घरातली कामं कोण करणार? मी करू का? नाही नाही, आल्यावर करते ना कामं. पण एनिवेज डबा द्यायला काही इतका वेळ लागणार नाही, आम्ही जाऊन पटकन येऊ. अरे हो, पण एक डबा नेण्यासाठी दोघांनी कशाला जायला हवं? इतका काही जड नाहीये तो डबा. अथर्व,
मला वाटतं तू एकटाही जाऊ शकतो नाही का? हो पण गीताला घरच्या कामाचा येतो कंटाळा, त्यामुळे ती सतत बाहेर फिरण्याची कारणं शोधत असते. काय गीता, कुठेही जायचं नाहीये, घरातली कामं करायची आहेत काय? काय हो नाही काय म्हणणारेस की नाही? हो हो ताई, मी घरची कामं करते. अथर्व जातो. मी देऊन आलो डबा. गेला तो. आता काय बघत बसलीस तू? हा, चल कामाला लाग. हो माझ्या रूम मध्ये कपडे धुवायला ठेवले, ते धुवून घे. हो ताई. या गीताची ना चांगलीच जिरवते. गुड मॉर्निंग सर. अहो घ्या या. नकोय मला रे. अहो घ्या हो, मला माहिती आहे हवंय घ्या. अरे मी नाही मागितले रे. अहो तुम्ही मागवली तर आम्हाला माहिती आहे. ठरवा ठरवा काय ते एकदा ठरवा. असं ते मी मागितली नव्हती, ते पण त्यांनी मला ते आणून दिले. सर आज तुम्ही ऑफिसला कसे आला? का यायला नको होतं? म्हणजे तुम्हाला इथे हवं ते हवं तसं करता आलं असतं, राईट? नाही नाही सर, मला वाटलं. काय? नाही काही नाही. हो सर, काल मी तुम्हाला न्यूज मध्ये पाहिलं, जाम भारी दिसत होता सर तुम्ही. सॉरी सर, एक सांगू? काय? म्हणजे देवाशीष सर नाहीत आता. फार वाईट गोष्ट ही, पण एक मात्र खरं की त्यांच्या जागेवर तुम्हीच असायला हवं. म्हणजे इथे ऑफिसमध्ये त्यांच्या जागेवर तुम्हीच सगळ्यात जास्त योग्य आहात असं मला म्हणायचं. ते मीरा मॅडम आल्यापासून सतत मला जाणवत होतं. आणि मीरा मॅडमला बिझनेसचंही कळत नाही हो एवढं. एकदम करेक्ट बोलताय तुम्ही केंकरे. यापुढे देवाशीष सरांच्या जागी वासू सर असतील. म्हणजे हेच की आता मीरा नाही. खरं तर तिने इकडे यायलाच नको होतं, पण ठीक आहे, आता ती गेलीये. सो आता देवाशीष सरांच्या खुर्चीवर तूच बसायला हवंस. अरे पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? इथली सगळीच माणसं तुला चांगलं ओळखतात. शिवाय या बिझनेसची सगळ्यात जास्त माहिती तुला आहे. सो तुझ्यापेक्षा योग्य माणूस असूच शकत नाही त्या खुर्चीवर बसण्यासाठी. अरे नीट विचार कर. स्वतःला प्रूव्ह करण्याची खूप योग्य आणि मोठी संधी आहे तुझ्याकडे. शिवाय देवाशीष सरांचं आणि तुझं अर्धवट राहिलेलं स्वप्न जर तुला पूर्ण करायचं असेल तर तुला त्या खुर्चीवर बसावंच लागेल. कळतंय ना?